Hello, good afternoon, students. In today's lecture, we discuss the speciation in origin of life as well as different four mechanism of speciation. First of all, we define what is meant by speciation. The process of the formation of one or more new species from the existing one by evolutionary means is known as speciation. स्पेसिएशन म्हणजे काय? नवीन स्पीसीज तयार होणे. एक किंवा एकापेक्षा जास्त एका पर्टिक्युलर अँसेस्टर पासून वेगळ्या वेगळ्या डिफरंट स्पीसीजेस तयार होणे या प्रोसेसला इव्होल्यूशन मध्ये स्पेसिएशन असं म्हणतात. Speciation is the process of evolution due to which new biological species are arise. नवीन स्पीसीज तयार होते. आपण बघितलं नवीन स्पीसीज कशी तयार होणार आहे? व्हेरिएशन येणार आहे जेनेटिकल मेकअप मध्ये, त्याचबरोबर जेनेटिक ड्रिफ्ट मुळे किंवा म्युटेशन मुळे. ठीक आहे, या कारणांमुळे एका कॉमन स्पीसीज पासून वेगळ्या वेगळ्या नवीन स्पीसीज तयार होतात. The term speciation was the scientist O.F. Cook. O.F. Cook या सायंटिस्टने स्पेसिएशन ची टर्म सांगितलेली आहे. Speciation means splitting of lineages which is opposite by phyletic evolution that occurs within lineage. Lineage means a complete linkage. Splitting of linkage or splitting of lineages. एकापासून दोन फाटे फुटणार आहेत. एक ancestor पासून दोन वेगळ्या स्पीसीज तयार होणार आहेत. ठीक आहे, फायलोजेनेटिक इव्होल्यूशन स्टडी करताना. The various processes of sexual recombination, genetic drift, natural selection, mutation cause variations in the species. Means what? Sexual recombination आपण बघितलं होतं. रिकॉम्बिनेशन प्रोसेस मध्ये दोन ॲलिल मध्ये एक्सचेंज, त्याचबरोबर जेनेटिक ड्रिफ्ट ज्याच्यामध्ये आपण बॉटलनेक इफेक्ट, पाउंडर इफेक्ट बघितला होता. नॅचरल सिलेक्शन, नॅचरली तेच स्पीसीज सिलेक्ट होतात जे की एन्व्हायरमेंटलला फिट असतात. म्युटेशन, ठीक आहे, जीन्स मध्ये म्युटेशन झाल्यामुळे या कारणांमुळे काय होतं? व्हेरिएशन तयार होतं आणि नवीन स्पीसीज तयार होते. When these variations accumulate over generation to generation, it may result into origin of new species. जर हा जेनेटिकल व्हेरिएशन जनरेशन टू जनरेशन पुढे पास होत गेला की काय होतं? नवीन स्पीसीज तयार होते. ओके, इन स्पेसिएशन a single ancestral species splits into two or more different species. Speciation मध्ये काय होतं? सिंगल ancestral species आपण म्हणलो एक ancestor असणार आहे, फादर असं, ती दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्पीसीजेस मध्ये स्प्लिट होत असते. Speciation is visible in anatomical, genetical,
and other similarities between groups of organisms. Geographical distribution of related species. The fossil records and the recorded genetic changes in living organisms over many generations. स्पेसिएशन प्रोसेस म्हणजे काय आहे? anatomical, genetic आणि अदर जे काही सिमिलॅरिटीज बिटवीन ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स असणार आहेत. आता दोन स्पीसीज मध्ये जेनेटिकल काय सिमिलॅरिटीज आहे, ठीक आहे, किंवा जिओग्राफिकली दोन स्पीसीज रिलेटेड आहेत का, किंवा जो काही फॉसिल रेकॉर्ड आपल्याला भेटलेला आहे त्यावरून आपण कोणती स्पीसीज कोणत्या क्लासशी रिलेटेड आहे हे बघू शकतो. ठीक आहे. स्पेसिएशन sketch back over 3.5 billion years during which life has existed on earth. स्पेसिएशन प्रोसेस कधीपासून दिसतीये? 3.5 billion years ago. It is though to occur in multiple ways such as slowly, steadily and gradually over time or rapidly from one long static state to another. कशी आहे ती प्रोसेस? ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. So methods of speciation. Members of species seldom live together as a single large population. बघा, एका स्पीसीज ऑर्गॅनिझम एकत्र येतात आणि पॉप्युलेशन तयार होतं. Generally, a species exist as small interbreeding populations termed as demies. Demies means what? Demies म्हणजे अशा स्पीसीजेस जे की इंटरब्रीड करू शकतात. पॉप्युलेशन मधल्या अशा स्पीसीजेस ज्या की इंटरब्रीड करू शकतात. The demies may occupy adjacent or far off regions. Widely separated demies may face varied environmental conditions. Mutation and selection in the isolated population may produce sufficient phenotypic variations to form new species. म्हणजे म्युटेशनची आणि नॅचरल सिलेक्शनची जी प्रोसेस आहे त्यामुळे पॉप्युलेशनचं किंवा पॉप्युलेशन मधल्या स्पीसीजचं आयसोलेशन होतं आणि व्हेरिएशन होऊन ती एक नवीन स्पीसीज आपण म्हणू शकतो. तर स्पेसिएशनचं ऍक्च्युअल मेकॅनिझम कसं होतं त्याचे 4 टाइप्स पाडलेले आहेत. त्यालाच 4 डिफरंट मेकॅनिझम्स ऑफ स्पेसिएशन आपण म्हणतोय. वन बाय वन आपण आजच्या लेक्चर मध्ये ते बघू. So first is sympatric speciation. तुम्हाला एक्झाम व्ह्यू ने ही जी कन्सेप्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे. Speciation means what and different mechanisms of speciation. In sympatric speciation, species diverge without geographic isolation or changes in habitat. This form is rare since even a small amount of gene flow may remove genetic differences between parts of a population. म्हणजे
एक कॉमन स्पीसीज असणाऱ्या पॉप्युलेशन मध्ये व्हॅरिएशन कॅरेक्टर येऊन नवीन स्पीसीज तयार होतीये. यामध्ये कोणत्याच प्रकारचा जिओग्राफिकल बॅरियर तिथे नाहीये किंवा जिओग्राफिकल रिजन मुळे ते डिफरंट झालेले नाहीये, पण तरी सुद्धा सिंगल पॉप्युलेशन मध्येच व्हॅरिएशन येत आहे, नवीन स्पीसीज तयार होत आहे. जनरली sympatric speciation in animals require the evolution of both genetic differences and non-random mating to allow reproductive isolation to evolve. बघा, नॉन रँडम मॅटिंग होती तिथे, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन झाल्यामुळे नवीन स्पीसीज तयार होतीये. One type of sympatric speciation involves crossbreeding of two related species to produce a new hybrid species. This is not common in animals as animal hybrids are usually sterile. म्हणजे आपण जे बघितलं, डॉंकी आणि हॉर्सचं युनियन झाल्यानंतर जे काही म्यूल तयार होतात, जे काही खेचर तयार होतात, ते कसे असतात? स्टराईल असतात. This is because during meiosis the homologous chromosomes from each parent are from different species and cannot successfully pair. आपल्याला माहिती आहे, मियोसिसची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये प्रोफेज फर्स्ट लेप्टोटिनी, झायगोटिनी, पॅकेटिनी, डिप्लोटिनी आणि डायकायनेटिक प्रोसेसना फॉर्म होते. तिथे होमोलॉगस क्रोमोझोम पेअरिंग करतात. पण जर नवीन डिफरंट स्पीसीज तिथे तयार होत असेल, नवीन स्पेसिएशन असेल, तर ते क्रोमोझोम सक्सेसफुली पेअर होणार नाही. ठीक आहे. However, it is more common in plants because plants often double their number of chromosomes to form polyploids. तुम्हाला wheat, banana असे डिफरंट प्लांट्स मध्ये सिम्पॅट्रिक स्पेसिएशन दिसून येईल, कारण की त्यांच्यामध्ये काय असतात? पॉलिप्लॉइड्स तयार होत असतात. This allows the chromosomes from each parental species to form matching pairs during meiosis. Since each parent's chromosomes are represented by a pair. An example of such a speciation event is when the plant species Arabidopsis thaliana and Arabidopsis arenosa crossbreed to give the new species Arabidopsis susica. म्हणजे बघा, प्लांट्स मध्ये आपल्याला सिम्पॅट्रिक स्पेसिएशन चे एक एक्झाम्पल दिसेल. अरॅबिडॉप्सिस थॅलियाना आणि अरॅबिडॉप्सिस एरोनोसा दोन डिफरंट प्लांट स्पीसीज आहेत, पण दोघांमध्ये क्रॉस ब्रीड जर केलं आणि नवीन स्पीसीज जर आपण पाहिली तर ती असते अरॅबिडॉप्सिस सुसिका. This happened about 20,000 years ago and the speciation process has been repeated in the lab. This allows the study of genetic mechanisms involved in this process. Indeed, chromosome doubling within a species may be a common cause of reproductive isolation. म्हणजे जर आपण म्हणतोय एका सारख्या स्पीसीज असणाऱ्या पॉप्युलेशन मध्ये जर सिम्पॅट्रिक स्पेसिएशन होऊन नवीन स्पीसीज तयार होतीये, त्यात कोणता
कारण असू शकतं तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, as half the double chromosomes will be unmatched when breeding with undoubled organisms. ठीक है? So this is the example of sympatric speciation. Figure और पिक्चर ए, पिक्चर बी, पिक्चर सी आणि पिक्चर डी. पिक्चर ए मध्ये तुम्हाला दिसेल की हे जे काही रॅट्स आहेत त्या व्हाईट रॅट्स असणाऱ्यांची पॉप्युलेशन होती, ओरिजिनल पॉप्युलेशन होती. बी मध्ये तुम्हाला इकोलॉजिकल आयसोलेशन दिसेल. काही रॅट्स जे ते हर्ब्स किंवा शर्ब्स असणाऱ्या हॅबिटॅट मध्ये गेलेत आणि काही लॉंग ट्रीज असणाऱ्या हॅबिटॅट मध्ये गेले. ठीक आहे. त्याच्यानंतर सी मध्ये तुम्हाला जेनेटिक डायव्हर्जन्स दिसेल. नवीन स्पीसीज तयार झाली दिसेल तिथे ब्राऊन कलरची. ठीक आहे. आधी व्हाईट चीच पॉप्युलेशन होती पण त्यामध्ये म्युटेशन किंवा अदर कारणांनी डायव्हर्जन झालं, जेनेटिक ब्राऊन कलरची स्पीसीज फॉर्म झाली. आणि डी फिगर मध्ये तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन दिसेल. आता ही जी ब्राऊन कलरची स्पीसीज आहे आणि व्हाईट कलरची जी स्पीसीज आहे रॅट्सची, ते आता दोघं एकमेकांसोबत ब्रीडिंग करू शकत नाही, मेटिंग करू शकत नाही, कारण रिप्रोडक्टिव्हली ते आयसोलेट झालेले आहे. एकाच पॉप्युलेशन मधून तुम्हाला दोन नवीन स्पीसीज कशा तयार होतात हे तुम्हाला या एक्झाम्पल वरून समजेल. दुसरं आहे ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. आपण आधी बघितलं सिम्पॅट्रिक, आता आपण बघू ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. द मोस्ट कॉमन इन एनिमल्स. ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन कुठे दिसून येतं? कॉमनली एनिमल्स मध्ये दिसतं. Allopatric speciation which occurs in population initially isolated geographically, such as by habitat fragmentation or migration. Migration म्हणजे एका जागेपासून किंवा एका हॅबिटॅट पासून दुसऱ्या हॅबिटॅट कडे मायग्रेट करणं किंवा स्थलांतर करणं. ठीक आहे. ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन कशामुळे होतं? तर तिथे जिओग्राफिकल बॅरियर्स असतात. सिलेक्शन अंडर these conditions can produce very rapid changes in the appearance and behavior of organism. कशामुळे नॅचरली ते सिलेक्ट होतात? तर त्यांच्या बिहेवियर मुळे आणि एन्व्हायरमेंटलशी जुळवून घेण्याच्या कॅपॅसिटी मुळे. As selection and drift act independently on population isolated from the rest of their species, separation may eventually produce organisms that cannot interbreed. ठीक आहे. जेनेटिक ड्रिफ्ट मुळे पॉप्युलेशन मधल्या स्पीसीजेसचं आयसोलेशन होतंय आणि ते सेपरेटली इव्हॉल्व होत इंडिपेंडेंटली जगतात. आणि जर पुन्हा त्यांना एकत्र आपण ब्रीड करण्याचा प्रयत्न केला तर ते इंटरब्रीडिंग करू शकत नाहीयेत. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. फिगर मध्ये तुम्हाला दोन फिशच्या स्पीसीज दिसतील. रिजन दिलेला आहे नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका. नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका दोन्हीही रिजन एकमेकांपासून वेगळे कशामुळे झालेले आहेत? तर प्रेझेन्स ऑफ दॅट सी, समुद्रामुळे.
म्हणजे इथे जिओग्राफिकल बॅरियर कोणता आहे? समुद्र, पॅसिफिक ओशियन और कॅरिबियन, जो काही तिथे सी दिलेला आहे तो. सो फिगर मध्ये तुम्हाला दिसेल इस्टमस ऑफ पनामा कालवा जो आहे तो 3.5 मिलियन इयर्स अगो, आणि जी एक फिशची खूप मोठी पॉप्युलेशन तिथे होती, ती हाफ पॉप्युलेशन नॉर्थ अमेरिका रिजनच्या सी कडे गेली आहे आणि हाफ पॉप्युलेशन साऊथ अमेरिका रिजनच्या सी कडे गेलेली. तिथेच पुढे त्या इव्हॉल्व झाल्या, त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन आले, चेंजेस आले आणि 2 नवीन स्पीसीज तिथे तयार झाल्या पोर्क फिशच्या. ठीक आहे, पोर्क फिश होते त्या आधी. एक स्पीसीज आहे एनिसोट्रिमस व्हर्जिनिकस आणि दुसरी स्पीसीज तयार झाली एनिसोट्रिमस टेनिएटस. ठीक आहे. सो परत जेव्हा आपण या 2 स्पीसीजला एकत्र केलं आणि त्यांच्यामध्ये ब्रीडिंग घडून यावी असं जर बघितलं तर ह्या 2 स्पीसीज मध्ये ब्रीडिंग होत नाही, मेटिंग होत नाही, कारण की जिओग्राफिकल आयसोलेशन झाल्यामुळे, इव्हॉल्व झाल्यामुळे त्या आता 2 नवीन स्पीसीज तयार झालेल्या आहेत. थर्ड स्पेसिएशन is peripatric speciation. The third mechanism of speciation is peripatric speciation, which occurs when small population of organisms become isolated in a new environment. बघा, आपण आधी बघितलं सिम्पॅट्रिक, दुसरं बघितलं ॲलोपॅट्रिक आणि आता तिसरं बघतोय पेरिपॅट्रिक स्पेसिएशन. यामध्ये एका स्मॉल पॉप्युलेशन मध्ये नवीन एन्व्हायरमेंट आल्यामुळे स्पीसीज नवीन तयार होत आहे. सो this speciation is different from allopatric speciation in that the isolated populations are numerically much smaller than the parental population. Parental population पेक्षा कमी पॉप्युलेशन असते नवीन तयार झालेल्या स्पीसीजची, आयसोलेटेड स्पीसीजची. ठीक आहे. सो हियर the founder's effect causes rapid speciation through both rapid genetic drift and selection of a small gene pool. इथे तुम्हाला जेनेटिक ड्रिफ्ट आणि फाउंडर इफेक्ट एकदम व्यवस्थित समजेल एक्झाम्पल वरून. बघा, दिस इज द एक्झाम्पल ऑफ पेरिपॅट्रिक स्पेसिएशन. जर आपण तिन्ही स्पीसीज बघितल्या तर तिन्ही पॅरटच्याच स्पीसीज आहेत, पण जी ओरिजिनल पॉप्युलेशन होती पॅरट्सची त्यामध्ये अशा काही एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज झाल्या ज्याच्यामुळे काही स्पीसीजेस च्या बॉडी मध्ये म्युटेशन होऊन त्यांचा एक्सटर्नल बॉडी अपीअरन्स चेंज झाला. ठीक आहे, आणि ते त्यांची नवीन पॉप्युलेशन तयार करत गेले. ठीक आहे. नाउ फोर्थ इज peripatric speciation. This is the last mechanism of speciation. This is similar to peripatric speciation. हे थोडेफार पेरिपॅट्रिक स्पेसिएशन सारखेच आहेत, पण स्मॉल पॉप्युलेशन एंटर इन अ न्यू हॅबिटॅट तिथपर्यंत पेरिपॅट्रिक स्पेसिएशन सारखेच आहेत, पण डिफरंट कसे आहेत? There is no physical separation between these two population. याच्यामध्ये सेपरेशन होत नाही, फिजिकल सेपरेशन होत नाही. Instead, speciation results from the evolution of mechanism and reduce gene flow between the two population. Generally,
This occurs when there has been a drastic change in the environment within the parental species habitat. पॅरेंट स्पीसीज पेक्षा नवीन जे स्पीसीज तयार होतात त्याच्यामध्ये ड्रास्टिक चेंज असतो. ठीक आहे. वन एक्झाम्पल ऑफ दिस पॅरापॅट्रिक स्पेसिएशन इज द ग्रास अँथोझॅन्थम ओडोरॅटम. ग्रासची स्पीसीज आहे, प्लांटचं आपण एक्झाम्पल घेतोय. ग्रासची स्पीसीज आहे अँथोझॅन्थम ओडोरॅटम which can undergo parapatric speciation in response to localized metal pollution from mines. Here, plants evolve that has resistance to high level of metals in the soil. Selection against interbreeding with the metal sensitive parental population produced a gradual change in the flowering time of the metal resistant plants, which eventually form or produce complete reproductive isolation. बघा, मेटल सेन्सिटिव्ह पॅरेंटल पॉप्युलेशन होती, पण त्यांच्यामध्ये असे काही ॲक्लिमटायझेशन कॅरेक्टर आले ज्याच्यामुळे नवीन स्पीसीज तयार झाल्या. तर त्या स्पीसीज कशा होत्या? त्या मेटल रेझिस्टंट स्पीसीज होत्या ग्रासच्या. आणि जेव्हा ह्या मेटल रेझिस्टंट स्पीसीज आणि मेटल सेन्सिटिव्ह स्पीसीज या दोघांचं जेव्हा फ्लावरिंग टाइम चेंज होत गेला त्यामुळे त्यांच्यामध्ये ब्रीडिंग झालेली नाहीये, म्हणून त्या एकमेकांपासून रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन त्यांचं झालं. सिलेक्शन अगेन्स्ट हायब्रिड बिटवीन द टू पॉप्युलेशन्स may cause reinforcement, which is the evolution of traits, and promote mating within a species as well as character displacement, which is when two species become more distinct in appearance. पॅरापॅट्रिक स्पेसिएशन मधलं हे जे आपण एक्झाम्पल बघतोय ग्रासचं, त्या समवॉट अपीअरन्स मध्ये सारख्याच असतात स्पीसीज, पण मेटिंग होत नाही. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॅरापॅट्रिक स्पेसिएशन. दोन पिक्चर्स तुम्हाला दिसत आहेत ग्रासेसचे. टू टाइप्स ऑफ प्लांट्स हॅव इव्हॉल्व्ड डिफरंट फ्लॉवरिंग टाइम्स. दोघांचा फ्लॉवरिंग टाइम डिफरंट आहे. So this change is the first step in cutting off gene flow between the two groups, that is a speciation. दोन ग्रासेसचा फ्लॉवरिंग टाइम वेगळा असल्यामुळे एकमेकांमध्ये त्यांच्या ब्रीडिंग होत नाही, पण ते सारख्याच एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला ग्रो झालेल्या दिसतील. जर आपण ओव्हरऑल स्पेसिएशनचे मेकॅनिझम स्टडी केले तर या फिगर वरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. बघा, ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन, पेरिपॅट्रिक स्पेसिएशन, पॅरापॅट्रिक स्पेसिएशन, सिम्पॅट्रिक स्पेसिएशन. ओरिजिनल पॉप्युलेशन जी आहे ती चारही मध्ये आपण बघितली, ठीक आहे, सारखी आहे. आता ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन मध्ये इनिशियल स्टेप ऑफ स्पेसिएशन कसं होतं, म्हणजेच नवीन स्पीसीज तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती कशी तयार होते, तर ॲलोपॅट्रिक मध्ये जिओग्राफिकल बॅरियर येतो. ठीक आहे. मग तो समजा मोठे पर्वत असतील, पर्वताच्या एका साईडला एक स्पीसीज गेली, दुसऱ्या साईडला दुसरी स्पीसीज गेली, किंवा नदी आहे, नदीच्या एका कोपऱ्याला दुसरं एन्व्हायरमेंट होतं, एका साईडला दुसरं होतं, सारख्या पॉप्युलेशनच्या स्पीसीज स्प्लिट झाल्या. ठीक आहे. हे जे बॅरियर आलं ते कशामध्ये आलं, ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन मध्ये.
त्यामुळे काय झालं, दोन पॉप्युलेशनचं दोन डिव्हिजन झाले. इव्होल्युशन ऑफ रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन झालं आणि आयसोलेशन झाल्यामुळे न्यू डिस्टिंक्ट स्पीसीज तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. पेरिपॅट्रिक मध्ये बघा, पेरिपॅट्रिक मध्ये कॉमन ओरिजिनल पॉप्युलेशन होतं, त्याच्यामधून स्प्लिट अप झाली स्मॉल पॉप्युलेशन, त्यांचं नवीन निचे तयार झालं. निचे म्हणजे फंक्शनल रोल प्लेड बाय अन ऑर्गॅनिझम. एखादा ऑर्गॅनिझम आपला फंक्शनल रोल कुठं प्ले करतो, that is a habitat of or niche of that organism. आणि आयसोलेशन झालं त्या स्मॉल पॉप्युलेशनचं, ते त्यांची ग्रो होत गेले, त्यांचे ब्रीड होत गेले आणि नवीन स्पीसीज तयार झाली. पॅरापॅट्रिक स्पेसिएशन मध्ये बघा, स्पीसीजेस मध्ये किंवा त्या ओरिजिनल पॉप्युलेशन मध्ये नवीन स्पीसीज तयार झालेली आहे, नवीन ऍडजसंट स्पीसीज तयार झालेली आहे. ती पूर्णपणे त्या पॉप्युलेशन मधून वेगळी गेलेली नाहीये. आणि सिम्पॅट्रिक मध्ये बघा, सिम्पॅट्रिक मध्ये ओरिजिनल पॉप्युलेशन होती, त्यामध्येच जेनेटिक पॉलिमॉर्फिझम झालं, नवीन स्पीसीज तयार झाल्या. विदिन अ पॉप्युलेशन मध्ये अजिबात त्या पॉप्युलेशन पासून डायव्हर्ट झालेल्या नाहीत किंवा ऍडजसंट झालेल्या नाहीत, त्या पॉप्युलेशन मध्येच प्रेझेंट आहेत. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी speciation and there are 4 different mechanisms of speciation.